बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। नांदेड जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे दणादाण उडवलेली आहे। रात्रभर चाललेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला असून माहूर जवळील पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे। परिणामी मराठवाडा व विदर्भाचा संपर्क तुटलेला आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय। पाण्याची पातळी अधिक वाढल्यानं नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। या पुराचं पाणी नांदेड जिल्ह्यातील माहूर जवळ असलेल्या पुलावरून वाहत असल्यानं मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटलाय। या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता। दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पुराचं पाणी ओसरल्यानंतरच महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे। रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं। यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। दरम्यान नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कुणी नदीच्या परिसरात जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे।